राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात प्रति किलो 10 ते 15 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे। तर केंद्राकडून अद्याप कांदा निर्यातीवर 20% निर्यात शुल्क कायम आहे। केंद्रानं कांद्यावरील उरलेलं 20% निर्यात शुल्क काढून टाकावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होतीये। या सगळ्याविषयी बोलण्याकरता खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर या सगळ्या संदर्भात तुम्ही वारंवार संसदेत आवाज उठवताय। या संदर्भामध्ये आमचे संसदेतले सहकारी दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे सर यांनी सुद्धा शून्य प्रहरामध्ये आवाज उठवला होता की जे कांद्याचे दर आणि घसरलेले आहेत त्यामुळे 20% निर्यात शुल्क जे आहे ते तात्काळ शून्यावर जर आणलं म्हणजे तात्काळ ते जर माफ केलं पूर्णपणे निर्यात शुल्क तर कांद्याचे भाव वाढायला मदत होईल। त्यात यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचं जे उत्पादन आहे ते घटलेलं आहे। म्हणजे जिथे 200 गोणी निघत होते तिथे 150 गोणी निघतायत आणि भुगी कांदा ज्याला म्हणतो आपण लहान कांदा जो म्हणतो त्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळे निर्यात शुल्क जे 20% ते केंद्र सरकारनं तात्काळ मागे घ्यावं, माफ करावं जेणेकरून कांद्याचे हे दर जे गेल्या 4-5 दिवसात पूर्णपणे कोसळले होते त्याला नक्कीच मदत होईल। कारण हे अवघे काही महिने कांद्याचे चांगले दर मिळाले त्यामुळे निर्यात शुल्क माफ करून जे खूप लॉंग पिरियड साठी जे नुकसान होतं कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जे केंद्र सरकारचं आधी 40% निर्यात शुल्क होतं त्यानंतर निर्यात बंदी होती या सगळ्या इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आहे। अगदी आणि आता गेल्या 4-5 दिवसात घसरलेले दर हे स्थिर करण्यासाठी किंवा ते थोडेसे वाढवावेत यासाठी केंद्र सरकारनं 20% निर्यात शुल्क हे तात्काळ माफ करायला हवं। अमोलजी, नेमक्या याच मुद्द्यावर खरं तर लोकसभेत आपण म्हणूया केंद्र सरकारला फटका बसलेला होता लोकसभा निवडणुकीमध्ये। तरी देखील पुन्हा हा मुद्दा वारंवार उपस्थित होतोय पण यावर मात्र तोडगा निघत नाहीये, अगदी फटका बसला तरी। दुर्दैवानं लोकसभेला याचा फटका बसल्यानंतर ज्याला तात्पुरती उपाययोजना म्हणतो तशी झाली। 40% निर्यात शुल्क होतं ते 20%वर आलं परंतु त्याचा प्रोपागंडा आम्ही निर्यात शुल्क कमी केलं एवढंच करण्यात आला पण याच्यावर एक सस्टेनेबल किंवा लॉंग टर्म मेजर ज्याला आपण म्हणतो किंवा कायमस्वरूपी उपाययोजना म्हणतो ही मात्र करताना सरकार दिसत नाहीये। हे दुर्दैव आहे। म्हणजे सरकारच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीज या सगळेच म्हणजे केवळ कांदा उत्पादक नाही तर एकूणच शेतकरी वर्गाच्या म्हणजे मी परवाही संविधानावर बोलत असताना हीच गोष्ट मांडली की केवळ MSP देऊन भागणार नाही तर या सरकारच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीज या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं त्याला केंद्रस्थानी ठेवून आखल्या गेल्या पाहिजेत तर शेतकऱ्यांचं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं भलं होईल। अगदी अमोलजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।